आणि विद्यार्थी मंडळ सर्वप्रथम को सुरक्षा प्रदान करता है। इसको आप जब तक निकालेंगे नहीं तब तक ये प्रेशर रिलीज नहीं होगा और जो भी इसके अंदर पाउडर है वो या वाटर हो तो वो बाहर नहीं आएगा। इस टाइम आपको करना है पुल द पिन, पिन को निकालना है। उसके बाद ये से आता है एम द बेस ऑफ फायर, जो भी फायर लगा है उसको आपको एम लेना है। जो भी वस्तु है उससे आपको एग्जैक्ट पॉइंट को एम करना है। उसके बाद यस, यस डबल यस है। एक यस से होता है स्क्वीज द हैंडल, जो आपके हाथ में हैंडल है इसको प्रेस करना है, दबाना है। उसके बाद थर्ड लास्ट यस है जो फोर्थ, उससे आपका आता है स्वीप साइड टू साइड, उसको झाड़ू जैसा साइड टू साइड करना है। इस टाइप का आप लोग यूज कर सकते हैं। हाँ, सभी लोग इसका यूज कर सकते हैं। तो इस प्रकार आप फायर से बच सकते हैं और उसको यूज कर सकते हैं। इसके बाद जैसे आपका फायर हो गया तो वहां पे उससे दूरी बना के रखना है। क्या करना, डॉक्टर उपचार घेतला तोही एक आपण फॅक्टर चेंज करू शकतो। त्यानंतर कोलेस्ट्रॉल झालं, आपण दैनंदिन जीवनामध्ये जे जेवण वगैरे करतोय त्यामध्ये खूप जास्त तेलचा यूज करतोय, मसाले यूज करतोय, हा एक फॅक्टर असा आहे जो आपण चेंज करू शकतो या गोष्टींना कमी करून। त्यानंतर पाहूयात आपण कुठल्या व्यक्तींचा श्वास बंद झाल्यानंतर तो दोन प्रोसेसमध्ये पुढे जातो। त्यामध्ये एक क्लिनिकल डेथ आणि बायोलॉजिकल डेथ। क्लिनिकल डेथ अशी आहे ज्यामध्ये 4 ते 6 मिनिटाचा एक विशिष्ट कालावधी आहे, त्याला गोल्डन टाइम म्हटलं जातं। त्या गोल्डन टाइम मध्ये जर तुम्ही त्या विक्टिमला प्रभावी CPR जर दिलं तर त्या विक्टिमचा प्राण वाचू शकतो। त्यानंतर येतो बायोलॉजिकल डेथ। बायोलॉजिकल डेथ मध्ये टिश्यू आणि सेल्स काय मरण पावत चालू होतात किंवा डेड व्हायला चालू होतात। त्यामध्ये बायोलॉजिकल डेथ मध्ये एकदा विक्टिम गेलाच तर त्याला परत आपण वाचू शकत नाही। तर क्लिनिकल डेथ मध्ये जर तुम्ही CPR एकदम प्रभावी CPR दिलं तर तो विक्टिम वाचू शकतो। तर ते प्रभावी CPR आपण कसं द्यायचंय, अडल्टला, चाइल्डला आणि इन्फंटला, हे तिन्ही प्रकार आपण या डेमॉन्स्ट्रेशनद्वारे पाहूयात। असा कुठलाही विक्टिम तुम्हाला भेटला किंवा व्यक्ती भेटला आपल्या आसपास अशा कंडिशन मध्ये आहे की त्याला हार्ट अटॅक वगैरे आला, त्याचा श्वास बंद झालाय, तर आपण कसं आपण CPR अप्लाय करायचं त्याच्या आधी त्याला आपण रिस्पॉन्स चेक करायचा विक्टिमचा। करून दाखवते आमचे रेस्क्यूअर। त्याच्या दोन्ही खांद्यावरती दोन्ही हाताने आपले थपकी मारायची आणि म्हणायचं की आप ठीक हो, तुम्ही ठीक आहात का, तुम्ही ठीक आहात का। ते विचारल्यानंतर काय रिस्पॉन्स नाही आला तर त्यानंतर तुरंत त्याचं ABC एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन ह्या 3 गोष्टी चेक करायच्या आहेत। एअरवे कसा चेक करायचा आहे, एअरवे चेक करण्यासाठी हेड टिल्ट, चिन लिफ्ट, एक हात आपला त्याच्या डोक्यावरती माथ्यावरती ठेवून दुसरा हात चिनवर ठेवून खाली प्रेस करायचंय जेणेकरून तोंड एअरवे ओपन होईल। त्यामध्ये आपण चेक करायचंय की त्यामध्ये काही अडकलेलं तर नाहीये। जर काही वस्तू अडकलेली असेल तर तुम्ही बोटाने स्वेप करून काढू शकता। ते झालं ते एक मेडिकल पेशंटसाठी ही पद्धती होती। त्यानंतर काही ऍक्सिडेंटल केस असेल की ट्रॉमा पेशंट असेल त्याचं कसं एअरवे चेक करायचं ते एकदा पाहू आपण। त्याच्या डोक्याच्या पाठीमागे पोझिशन घेऊन आपल्या दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने त्याच्या चिनला खाली दाबून एअरवे ओपन करून त्यात चेक करायचं की एअरवे क्लिअर आहे की नाही। ठीक आहे, या 2 पद्धती होत्या एअरवे चेक करण्याच्या। त्यानंतर येतं ब्रीदिंग। ब्रीदिंग चेक करण्यासाठी लुक, लिसन, फील या पद्धतीचा उपयोग करून आपण त्याचं ब्रीदिंग चालू आहे की नाही ते चेक करायचं आहे। आपला कान विक्टिमच्या नाकाजवळ न्यायचा आहे आणि फील करायचं आहे की श्वास घेतोय की नाही। त्यानंतर आपले डोळे जे हात आहे चेस्टवर ठेवायचा विशिष्ट अंतरावर, चेस्ट अप डाऊन होते की नाही ते आपण डोळ्याने पाहायचं आहे। या पद्धतीद्वारे लुक, लिसन, फील या पद्धतीद्वारे आपण चेक करायचं आहे विक्टिम श्वास घेतोय की नाही, ब्रीदिंग घेतोय की नाही। त्यानंतर येतं सर्क्युलेशन। सर्क्युलेशन मध्ये जो अडल्ट व्यक्ती आहे 9 वर्षापासून ते पुढे प्रौढ पर्यंत सर्व टोटल, त्यासाठी कॅरोटेड पल्सचा चेक करायचे आपल्याला। कॅरोटेड पल्स पुढे चेक करायची आहे
ते आपण गळ्याजवळ पाहू शकतो. आपण स्वतः हात लावून चेक करू शकता. आपल्याला तो महसूस होईल किंवा हाताला लागेल ते. चेक करायची, पल्स अब्सेंट असेल तर तुरंत EMS ला अलर्ट करायचं आहे. ॲम्ब्युलन्सचा नंबर किती आहे? कॉल 108 नंबरवरती कॉल करून ॲम्ब्युलन्सला सांगायचं की अशा ठिकाणी एक विक्टीम पडलेला आहे, त्या विक्टीमला मदतची गरज आहे, लवकरात लवकर तुम्ही ॲम्ब्युलन्स पाठवा. हार्ट लोकेट करायचंय. हार्टचं आपल्याला कुठं CPR प्रभावी देता येईल ते हार्ट लोकेशन चेक करून आपले दोन्ही रिब्स केस आहेत त्याच्यामध्ये जे स्टर्नम आहे, रिब्स केसला जोडणारी जी हड्डी आहे ती सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे, त्याला जायपॉईंट प्रोसेस म्हटलं जातं. त्या पॉईंटला आपलं एक बोट ठेवून त्याच्यावरती परत 2 बोट ठेवायचे आणि लोकेशन क्लिअर झाल्यानंतर आपला हात, उजवा हात त्यावरती त्या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि दुसरा हात ज्या बोटांमध्ये, दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये या पद्धतीने उजव्या हाताच्या बोटांमध्ये डाव्या हाताची बोटं फसवायचे आहेत आणि आपलं जे कोणी वगैरे ते बिलकुल फोल्ड नाही झालं पाहिजे. CPR देताना ते लोकेशन येतात हे करून दाखवा त्यांना. आपलं जे शेवटला जी आपली रिप असते, रिप केसच्या लास्टला जी हड्डी असते ना, म्हणजे लास्टवाली, त्या हड्डीला आपण राईट इथपर्यंत आल्यानंतर आपण थोडंसं इथं दाबल्यानंतर आपल्याला त्रास होतो बघा. त्रास झाल्यानंतर तिथून काय करायचं, 2 बोट वरती करून त्या ठिकाणी आपला जे मास्टर हँड असेल, कोणी लेफ्टी असू शकते, कोणी राईटी असू शकते, जे कोणी असेल त्याचा त्या हात आपलं काय प्लाम जे असते, आपला आमचा हात, ते काय करायचं त्या ठिकाणी ठेवायचं. ठेवल्यानंतर बाकीचा वरचा जे हात आहे, दुसरा हात ह्या आपल्या दोन्ही बोटामध्ये फिक्स करायचं. या पद्धतीने हार्ट लोकेट केल्यानंतर आपल्या हाताची पोझिशन घ्यायची एकदम स्ट्रेट. आपण खाली गुडघ्यावरती बसून, ते पण बसायचं कुठल्या विक्टिमच्या उजव्या साईडला जास्त करून, कारण हार्ट जे असतं ते सेंटरला असतं, डाव्या साईडला नसतं, पण त्याचा हलकासा झुकाव जो आहे लेफ्ट साईडला असतो, म्हणून लोक म्हणतात की लेफ्ट साईडला हार्ट. तो पूर्ण पोझिशन घेऊन आपलं पूर्ण बॉडी वेट आपल्या हातावरती आलं पाहिजे, जेणेकरून प्रभावी CPR बसलं पाहिजे आणि कोणी फोल्ड नाही झाली पाहिजे, एकदम स्ट्रेट पाहिजे. त्यानंतर अडल्टसाठी 30 चेस्ट कम्प्रेशन आणि 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायचे त्याला. ते कसे चेस्ट कम्प्रेशन द्यायचे ते पाहून घ्यायला आणि सोबत गिनती पण करायची आहे 30 पर्यंत. 30 चेस्ट कम्प्रेशन झाल्यानंतर 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायचे आहेत. आपल्याकडे फेस मास्क असेल, फेस शील्ड असेल किंवा CPR मास्क असेल, हे दोन्ही गोष्टी नसेल तर आपल्याकडे रुमाल असतोच खिशात, त्या रुमालचा यूज करून त्या विक्टिमला आपल्याला रेस्क्यू ब्रीथ द्यायचे. ब्रीथ देताना लक्षात ठेवायचं आहे वरती नाक त्याचं पिंच करायचं, थोडं नाक दाबून ठेवायचं, जेणेकरून त्याला जे आपण ब्रीथ देतोय ते पूर्ण बसेल, भेटेल. तर ब्रीथ दिल्यानंतर पुन्हा आपण त्याचं सर्क्युलेशन करायचं, कॅरोटिड पल्स चेक करायची, जेणेकरून आपण जे CPR दिलंय तेव्हा विक्टिम होशमध्ये आलाय किंवा त्याची कॅरोटिड पल्स प्रेझेंट झाली आहे ते चेक करायचं. नसेल तर कंटिन्यू हे सर्कल चालू ठेवायचं जोपर्यंत ॲम्ब्युलन्स वगैरे येत नाही किंवा विक्टिम होशमध्ये येत नाही. परत येतात सेम जे सर्कल आहे ते कंटिन्यू चालू ठेवलं, कारण विक्टिमचं पल्स प्रेझेंट नाही झालं, त्यामुळे परत त्याला 2 रेस्क्यू ब्रीथ दिल्यात. रेस्क्यू ब्रीथ दिल्यानंतर परत त्याची कॅरोटिड पल्स चेक करायची. आपण CPR मास्क, फेस शीट आणि रुमालचा काय यूज करायला सांगतोय मी, जेणेकरून विक्टिमला काही आजार वगैरे असेल पहिला त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये, त्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग करून मगच रेस्क्यू ब्रीथ द्यायची आहे. यानंतर आपण पाहूया चाइल्डचं. चाइल्डला CPR कसं दिलं जातं ते एकदा पाहून घ्या. पहिली जी प्रोसेस आहे पूर्ण याला आपल्या ॲम्ब्युलन्सला अलर्ट करण्यापर्यंतची ती सेमच राहील. त्यानंतर विक्टिमचं हार्ट लोकेट करायचं आहे आणि एका हाताने CPR द्यायचं. इथं चेस्ट कम्प्रेशन यासाठी 3 ते 4 सेंटीमीटरचं राहील, अडल्टसाठी 5 ते 6 सेंटीमीटर चेस्ट कम्प्रेशन द्यायचंय. मुलाला 3 ते 4 सेंटीमीटर साठी
सेम पोझिशन घेऊन एका हाताने राईट हँडने आपल्या, किंवा तुम्ही लेफ्टी असाल तर लेफ्ट हँडने ते लोकेशन कट करून 30-2चा सर्कल याला पण द्यायचा आहे चाइल्डसाठी. तीस चेस्ट कंप्रेशन केल्यानंतर सेम 2 रेस्क्यू ब्रेथ द्यायचे. दोन रेस्क्यू ब्रेथ दिल्यानंतर सेम त्याचा जे आपण कॅरोटिड पल्स चेक करायची आहे. पल्स प्रेझेंट असेल तुमच्याजवळ, जर ऑक्सिजन वगैरे अवेलेबल असेल, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे, तर ऑक्सिजन अप्लाय करायचा आहे. किंवा ॲम्ब्युलन्स आली तर ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी येतील त्यांच्या हँडओव्हर करायचे. जोपर्यंत पल्स प्रेझेंट होत नाही तोपर्यंत सर्कल चालू ठेवायचं. 1 मिनिटामध्ये 5 सर्कल पूर्ण झाले पाहिजे 30-2चे. त्याच्यानंतर पाहूयात आपण इन्फंटचं, जी लहान मुलं असतात जन्मल्यापासून ते 9 वर्ष किंवा 1 वर्षापर्यंतचे, त्यांना CPR कसं दिलं जातं ते एकदा चेक पाहूयात आपण. त्यानंतर तुमच्यातले काही लोक येऊन मुलांना बोलून आपण त्याचं प्रॅक्टिसही करून घेऊ. असं कोणतं लहान बाळ तुम्हाला भेटलं ज्याला CPRची गरज आहे, त्याचा श्वास बंद झालाय, सेम पद्धती त्याचा हार्ट लोकेट करून दोन्ही जे करंगळी शरीराची 2 बोट आहेत तर स्ट्रेट हात ठेवून, हात स्ट्रेट ठेवून याला 1.5 ते 2.5 सेंटीमीटरचे चेस्ट कंप्रेशन द्यायचे. यासाठी 15-2चं सर्कल, 15 चेस्ट कंप्रेशन आणि 2 रेस्क्यू पप द्यायचे. त्याला छोटी हवा द्यायची, जेणेकरून आपण ब्रीथ दिली मोठी. आपल्यात आणि त्याच्या फेफड्यांमध्ये खूप जास्त फरक आहे. आपण जेवढी हवा घेतो तेवढी त्याला श्वास दिला आपण तर त्याचे फेफडे सुद्धा फाटू शकतात. त्याकरता छोटा पप द्यायचा हलकासा. यासाठी विक्टिमची ब्रॅकियल पल्स चेक करायची, जे आपली इथे असते, जे आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर वगैरे चेक करतात लहान मुलांची, ते सर्वांना माहीत आहे. पल्स अबसेंट असली की लगेच तुरंत CPR अप्लाय करण्याची पद्धती चालू करायची. 15 चेस्ट कंप्रेशन द्यायचे. 15 चेस्ट कंप्रेशन झाल्यानंतर जे मुलाला 2 रेस्क्यू पप द्यायचे छोटे छोटे. सेम पद्धती जोपर्यंत अप्लाय श्वास येत नाही लहान मुलाला किंवा पल्स प्रेझेंट होत नाही तोपर्यंत ही सर्कल कंटिन्यू चालू ठेवायची. सर्वात ठीक गिनती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 चेस्ट कंप्रेशन. 15 चेस्ट कंप्रेशन देऊन पुन्हा 2 रेस्क्यू पप द्यायचे. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं, जो जिवंत व्यक्तीवर ही पद्धती अवलंबायची नाही कधीच. ठीक आहे, जिवंत व्यक्तीला कधी CPR द्यायचं नाही. ज्याचा श्वास चालू आहे, ठीक आहे, ज्याचा पल्स चालू आहे, त्यांच्यावरती ही पद्धती अप्लाय करायची नाही. यासाठी ही प्रॅक्टिस करण्याचे, आता डेमॉन्स्ट्रेशन झालं, याचं प्रॅक्टिस करण्यासाठी खालून काही मुलं यावेत, मुलीमधून पण यावरती या NCC वाले या, दुसरे पण जे येणार आहेत या, जे इच्छुक येत आहे. त्यानंतर त्याची पल्स चेक करायची इथं. ठीक आहे, इथं महसूस करत असतं तुमचं. तीस कंप्रेशन द्यायचे, मध्ये सोडायची नाही ती 30 कंप्रेशन, तेव्हा तर तुझा प्रभावी CPR बसेल त्याला. गिनती पण करायची सोबत, जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे आपण किती चेस्ट कंप्रेशन दिलेत. घरी जाऊन कोण पण प्रॅक्टिस करणार याची. हात वरती केले, आत्ताच सांगितलं ना, प्रॅक्टिस नाही करायची घरी जिवंत व्यक्तीवर पुन्हा. हो, 2 ब्रीथ द्यायचे, श्वास द्यायचे त्याला पण. ठीक आहे, बोल सांगलाय ना. S21 मोबाईल
करायचे का बरोबर. 3 वाजेपर्यंत आहे काही. हे आजचं जे आहे CPR हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. प्रत्येकालाच या गोष्टीची माहिती पाहिजे, कारण कुठला टाइम 12:30 आपल्याला सांगून येत नाही की त्याची गरज पडेल आपल्याला. मॅचेस अजून Match कबड्डीच्या खेळायची. तिकडे इंदोरला. गुडगावती वापर समोर बघा. कुठल्या गावाच्या सावकाश सावकाश. कुठल्या गावाच्या कुठल्या गावाच्या पुण्यावरून आले. बरोबर. जास्त घाई नाही करायची, व्यवस्थित द्यायचं, पूर्ण त्याला प्रभावी CPR भेटन ते पण पाहिजे आपण. आता ठीक देतोय, गिनती पण करायची सोबत किती दिल्यात ते. यामध्ये CPR कधी नाही दिलं पाहिजे. CPR जेव्हा विक्टीम डिकम्पोज, कोणाची बॉडी डिकम्पोज व्हायला सुरू झाली असेल अशा विक्टीमला CPR देण्याची गरज नाही आहे. किंवा ज्या व्यक्तीचं जे धड आहे त्याच्यापासून डोकं वगैरे कटून साईडला झालेलं आहे अशा विक्टीमला पण CPR द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर परत तुमच्या चेस्टमध्ये काही घाव झाला आहे मोठा, तिथून ब्लडिंग वगैरे चालू आहे, काही रॉड वगैरे घुसलेला आहे, त्या कंडिशनमध्ये पण असा कुठला विक्टीम भेटला जो गळ्याला हात लावून खोकला काढतोय किंवा खोकण्याचा प्रयत्न करतोय, त्याला बोलता येत नाहीये, तर असा विक्टीम जर भेटला तर त्याला विचारायचं तुम्ही, हे आर यू चॉकिंग, तुम्हाला चॉकिंग झालंय का? हे काही रिप्लाय देत नाही, मानेने हात तर समजून घ्यायचं, काहीतरी घशात वगैरे अडकलंय, त्याला बोलता येत नाहीये. त्यानंतर जर सांगायचं तो खोकला का, खोकायला सांगायचंय, जेणेकरून जर खोकून जर प्रेशर पडला तर बाहेर निघलं तर ठीकच आहे. त्यानंतर नाही झालं तर आपल्या दोन्ही हाताने त्याच्या दोन्ही बगलेमधून कांद्याच्या तिथून हात पुढे समोर घालून त्याचे दोन्ही हात झटक्याने पाठीमागे घ्यायचे, कारण तो हात सोडत नसेल तर आपण त्याला झटक्याने ते हात पाठीमागे घेऊन त्याच्या कमरेवरती स्टेबल करायचं. त्यानंतर आपला उजवा हात अंगठा आहे ते या पद्धतीने पकडून अंगठा बोटांच्या मध्ये घालून एक मजबूत बनवून त्याच्यात एक बिंबी आहे आणि जायपट पसे तुम्हाला जे सांगितली की स्टर्नमचा शेवटचा पॉईंट त्याच्यामध्ये ठेवून या पद्धतीला हेमलेज मेन्युअल या पद्धती म्हटलं जातं. ते बिंबी आणि वरचं जे जायपट पसे त्याच्यामध्ये ठेवून अपवर्ड अँड डाऊन, अपवर्ड डाऊन या पद्धतीद्वारे प्रेशर द्यायचं आहे. याला खरंच प्रेशर दिला तुम्ही जेवढे सुद्धा सकाळचं बाहेर निघेल एवढी प्रेशर पडतोय यामध्ये. ठीक आहे, करून काय पाहिजे, जर अशी प्रेशर भेटला तरच करायचे. त्यासाठी प्रोसेस करायची ती अपवर्ड डाऊन, अपवर्ड डाऊन. ठीक आहे, हे करून सोबत पाहत राहायचंय की घशातल्या तोंडात वगैरे काही आलंय का, निघलंय का ते पण लक्षात ठेवायचंय. या पद्धत करत असताना विक्टीमचा बेहोश वगैरे झाला किंवा नाहीच निघलं तर दुसरी पद्धती अवलंबायची, त्याला आहे त्या कंडिशन मध्ये खाली झोपवायचंय. झोपवण्यासाठी आपलं उजव्या गुडघ्यावर त्याचं पूर्ण वेट घेऊन हळूहळू खाली झोपवायचं त्या व्यक्तीला. विक्टीमला खाली झोपवल्यानंतर विक्टीमचे दोन्ही हात साईडला करायचे आणि डोकं किंवा तोंड एका साईडला लेफ्ट किंवा राईट साईडला करायचंय. सोबतच एक त्याच्या पोटाच्या आसपास पोझिशन घेऊन आपलं सेम जे CPR दिलं ती पद्धतीने हात जोडून जी नाभी आहे आपली आणि जायपट प्रोसेस याच्यामध्ये हात ठेवून याला अब्डोमिनल थ्रस्ट द्यायचा आहे. त्या ठिकाणी दाबायच्या वरती प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून जे अडकलेलं आहे प्रेशरने बाहेर येईल. आपण दाबा जरी पाहिलं तरी आपल्याला थोडा त्रास होतो. प्रेशरने ते पाहायचं आणि जर तोंडात लक्ष ठेवायचं ते बाहेर आलंय की नाही, आला असेल तर बोर्डाने स्वॅप करून काढून घ्यायचं. या पद्धती कधी पण ज्या विक्टीमला त्रास होत नाही किंवा असं काही अडकलेलं नाही त्या विक्टीमवर ही पद्धती अप्लाय करायची. हातावरती घेऊन खुर्चीवर बसून त्याला उलट करायचं, पालथं झोपून त्याचं तोंड थोडं एक साईडला करून, आता याचं होणार नाही मेनकडे, पण लहान मुलाचाच एका साईडला करून त्यासाठी बॅक बो द्यायचा, त्या पाठीवरती बॅक बो द्यायचा आहे, जेणेकरून जो प्रेशर पडून त्याच्या तोंडात जे अडकलेलं आहे
ते बाहेर निघेल. ठीक आहे, समजतंय का? सांगितलं समजतंय का? काही थोडंफार गरज पडेल तर आपल्याला करणार काय गोष्टींचा. आपल्या हातावरती काही मोठा घाव झालाय, रक्त निघतंय, रक्त थांबत नाहीये, त्यासाठी आपल्याकडे रुमाल असेल खिशात किंवा वॉशपेस वगैरे असेल तो घ्यायचे आणि आपल्या हातावरती घेऊन डायरेक्ट प्रेशर द्यायचं त्याच्यावरती. जी पण जखम झाली जिथून कधी होतंय जास्त त्या ठिकाणी डायरेक्ट प्रेशर द्यायचं आपल्या हातासोबत. पूर्ण ब्लड थांबवण्याचा प्रयत्न करायचा. एका रुमाने होत नसेल तर अजून एक रुमाल घेऊन त्यावरती लावून पूर्ण प्रेशर देऊन त्याचं हे सोप्या पद्धतीद्वारे आपण ब्लड कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे प्रेशर पॉईंट. आपल्या ज्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, प्रत्येक अंगाकडे जाणारी रक्तवाहिनी मेन रक्तवाहिनी असतात, जे प्रत्येक अंगाला रक्त पुरवत असतात. त्यासाठी एक साधन आपण हातात पाहून घेऊ. हाताला पुढे जखम झाली, रक्त थांबत नाही, त्यासाठी जी आपली रक्तवाहिनी आहे ती पाहायची, चेक करायची, महसूस करायची आपल्या हाताने. जी थोडी तुम्हाला वाटेल हाताला थोडी महसूस होईल त्या ठिकाणी पूर्ण प्रेशर देऊन आपल्या बोटाने पुढचा रक्तप्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हे पण आपण यूज करून त्याचा रक्तप्रवाह थांबवू शकतो. त्याच्यानंतर येतात एलिव्हेशन. एलिव्हेशन म्हणजे काय? हा कुठली जखम झाली तुम्हाला, जे आपलं हार्ट रक्त पंप करते, हार्ट पासून रक्त दोन्ही हात किंवा दोन्ही पाय याच ठिकाणी केलं जातं. का केलं जातं? रक्तप्रवाह खूप जास्त आहे, या 3-4 पद्धती अवलंबून सुद्धा जर रक्त थांबत नाहीये तर त्यासाठी आपण काय करू शकतो? किंवा आपला हात समोरचा कटलाय किंवा पायचा पुढचा भाग कटलाय, या कंडिशन मध्ये रक्त बिलकुलही थांबत नाही, त्यासाठी टुर्निकेट हा एक लास्ट पर्याय आहे. लास्ट पर्याय आहे जेणेकरून तुमचा रक्तप्रवाह थांबवला जाईल. ते कसं करतात ते एकदा पाहून घ्या. तुमच्याकडे बँडेज वगैरे असेल काही, त्याद्वारे तुम्ही त्याला बांधून तुमच्या खिशात वगैरे पेन असतील किंवा पेनसारख्या अजून काही गोष्टी असतील त्याने बांधल्यानंतर थोडं फिरवायचं, त्याला घेऊन पूर्ण टाईट करायचंय, जेणेकरून जो ब्लड सप्लाय चाललाय तो आपण जागेवरती थांबू शकतो. पिक्चरमध्ये पाहिलं असेल, हिरोच्या हाताला लागतो, तो हाताला बांधून रक्तप्रवाह थांबून देतो स्वतःचे कपडे फाडून, पाहिजे की नाही? सेम पद्धती आहे टुर्निकेट. हे प्रत्येक 5 मिनिटाला रिलीज पण करायचंय. 5 मिनिटात थोडं रिलीज करून पुन्हा प्रेशर क्रिएट करायचं त्याच्यावरती. का? तो जो पुढचा भाग आहे ज्याला रक्त सप्लाय बिलकुल बंद झालं, जो राहिलेला भाग आहे तो पण सुद्धा खराब होऊन जाईल, रक्त त्याला भेटलं नाही त्या माणूस. त्याकरता थोडं हॉस्पिटलपर्यंत जाऊपर्यंत 5-5 मिनिटाला 4-5 मिनिटाला तुम्ही थोडं हलका हलका रिलीज करायचं त्याला. ठीक आहे, या पद्धतीद्वारे तुम्ही कुठल्याही व्हिक्टिमचा किंवा आसपास जे घटना घडतात ऍक्सिडेंटल केस त्यामध्ये त्या व्हिक्टिमचं रक्त ब्लड कंट्रोल करून प्राण वाचू शकता. ठीक आहे, करतात का असं काही गरज पडली तर करतात त्या गोष्टी? नक्की अवलंबायच्या त्या गोष्टी. यामध्ये जर कुणाचा प्राण वाचत असेल ते एक आपल्यासाठी पुण्याचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहूयात आपण त्यांच्यापासून हे यूज करू शकता. या मुलाचा समजा हात फ्रॅक्चर झाला, हात त्याच कंडिशन मध्ये आहे तर त्याला त्याच कंडिशन मध्ये स्टेबल करायचं, ना की परत सरळ करून. सरळ केलं तर काय होईल, जे तुटलेलं आहे ते अजून त्या प्रॉब्लेम वाढतील, अजून क्रिएटिव्ह होईल ते. त्यासाठी त्याला आहे त्या स्टेबल कंडिशन मध्ये स्टेबल करायचंय आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचंय. आपलं काम आहे फक्त त्या व्हिक्टिमला स्टेबल करायचं, ना की त्याला इंजेक्शन द्यायचं, गोळ्या खाऊ घालायच्या. फक्त ज्या कंडिशन मध्ये भेटतोय त्याच कंडिशन मध्ये स्टेबल करून पुढच्या प्रोसेससाठी हॉस्पिटलपर्यंत नेऊन अशा व्हिक्टिमला तुम्ही मदत करू शकता. अशा 2 स्प्लिट वगैरे घेऊन दोन्ही साईडनी बांधून किंवा आसपास बांबूच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही त्या व्हिक्टिमला एका जागेवर स्टेबल करू शकता. त्यासोबत ट्रायंग्युलर बँडेज घेऊन किंवा तुमच्या घरी कपडा वगैरे असेल त्याने त्याला गुंडाळून गळ्यामध्ये टांगायचे, जेणेकरून त्याची हालचाल कमी होईल, एका जागेवरती स्टेबल राहील. ते पण पाहूया आपण कसं करणार आहे.
तुला बोलता येतं का? अरे असं बोलू नको. सरळ होतं का? नाही होत. जी फ्रॅक्चर झाले ते त्या जागी स्टेबल झालं तर तिथून पुढे आपण हॉस्पिटलला नेऊन त्याची जी अजून इंजुरी वाढणार आहे त्यापासून वाचवू शकतो त्या गोष्टींना. ठीक आहे. त्यानंतर त्याला गळ्यात टांगून एका जागी स्टेबल करायचं जेणेकरून अजून त्याची हालचाल होऊ नये. या पद्धतीद्वारे त्याचा हात गळ्यात टांगून स्टेबल करायचं एका जागेवर. ठीक आहे. डोक्यात काय आपल्या काय सांगितलं ना कोणी? मेंदू आहे. तर मेंदूला काय असं काही मार लागू नये, अजून काही इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्या व्यक्तीला आपल्या समोर जर असेल तर कसं स्टेबल करायचंय. आपल्या जवळ जो विक्टीम असेल त्या डायरेक्ट जिथे मार लागलेला आहे जिथून रक्त प्रवाह वाहतोय त्या ठिकाणी गॉज पीस ठेवून किंवा तुमच्याकडे जर रुमाल वगैरे आहे त्याचा पण यूज करून तुम्ही थांबू शकता. त्या ठिकाणी तो गॉज पीस ठेवून 2 बँडेज घ्यायचे. त्याद्वारे त्या व्यक्तीला डोक्याला बँडेज करून जे इन्फेक्शन होणार आहे त्यापासून वाचवायचे. 2 रोल बँडेज घेऊन एक सरळ फिरवायचं आणि एक एकाने पूर्ण डोकं कव्हर करत पूर्ण सर्कल घ्यायचं. बँडेज बांधलेली चालू व्हिडिओ कर लक्षात येते त्याच्या घरी पाठवता. मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यानंतर, बिल्डिंग कोलॅप्स झाल्यानंतर है ना, कुठे ऍक्सिडेंट झाल्यानंतर, इन्सिडेंट झाल्यानंतर, मोटरसायकल पडल्यानंतर किंवा बस पलटी अशा सगळ्या गोष्टी इंजुरी झाल्यानंतर त्या विक्टीमला आपल्याकडे काही साधन नसताना है ना, आपण काही पैशाची वस्तू खरेदी करायची नाही, लेकिन आपल्याकडेच त्या सगळ्या वस्तू असतात पण आपल्याला माहित नसतात. त्यासाठी आपण काय करणार आहोत? सगळ्यात अगोदर इम्प्रोवाइज स्ट्रेचर. इम्प्रोवाइज स्ट्रेचर म्हणजे काय? जे स्टँडर्ड स्ट्रेचर असतं अँब्युलन्स मध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं सध्या आपण इथं बसेल आहोत आणि आपल्याकडे साधन नसताना आपण ते बनवणार आहोत. ते आपण थोडक्यात आता बघू. अशा प्रकारे आपण एक आता स्ट्रेचर बनवणार आहोत. ते सगळ्यात अगोदर एक कंबल, चादर किंवा बेडशीट आपल्या घरामध्ये असतं अशा प्रकारे घ्यायचं आणि 2 लाकडं किंवा बांबू किंवा पाईप किंवा रॉड 6 फुटापर्यंत घ्यायचे आहेत आणि ते 1.5 फूट अंतरावरती ठेवायचे आहेत. अशा प्रकारे कंबलला फोल्ड करायचे आहे. पहिले वन साइड पलटी, नंतर दुसऱ्या साइडनी पलटी. हे बघा आता एखाद्याला आपलं स्ट्रेचर तयार झालं आहे ना. हे कधी करायचं असतं? ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे व्यक्ती पडलेले आहेत, भूकंप झालेला आहे ना, त्याला उचलायला कोणी नाही आहे आणि कोणाला सांगणार तुम्ही स्ट्रेचर द्या. त्यासाठी आपण हे स्ट्रेचर तयार करतो. आणि हे बघा कसं उचलायचं. एक साथ उचला. हा हलवा बघा, जोरात हलवा. हा पडतंय का? नाही पडत ना? जाऊ द्या, फिरवा, जाऊ द्या अँब्युलन्स. गोल फिरवा. हळूच ठेवा. याच्यानंतर आपण काय करू? आपल्या घरी धान्य ठेवण्यासाठी गोण्या असतात ना, गोण्या आहे की नाही, त्या गोण्या घ्यायच्या 2 आणि त्या खालच्या साईडने त्याला थोडस कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये हे लाकूड किंवा बांबू हे असं रॉड घालता येईल. अशा पद्धतीने याचा पण आपण स्ट्रेचर तयार करणार आहोत.
पैशाचा जुगाड या अशा प्रकारे आपण काय केलंय, गोण्यापासून सुद्धा स्ट्रेचर तयार करतोय. वन साइड हे बघा काय झालेलं आहे, तुमचं स्ट्रेचर तयार झालेलं आहे ना. याचा पण आता आपण कसं तयार झालेलं आहे आणि किती वजन वाहू शकते बघू. हलवा जोरात हलवा, पडताय का नाही ना, हातात ठेव है ना. तुम्ही 1 किलोमीटर पर्यंत 500 मीटर पर्यंत जोपर्यंत ॲम्ब्युलन्स किंवा रस्ता भेटत नाही है ना, मेडिकल सुविधा भेटत नाही तिथपर्यंत नेऊ शकता है की नाही. याच्यानंतर तुमच्याकडे या वस्तूही नसेल है ना, किंवा रानात काम करता करता किंवा आपल्या कुठं पण झालं तरी आपण त्या ठिकाणी वाहून आणण्यासाठी पेशंटला विक्टिमला नेण्यासाठी एक रस्सी पासून है ना, रस्सी असते आपल्याकडे प्रत्येकाकडे असते ना घरामध्ये किंवा गुराच्या गोठ्यामध्ये आहे ना, तर या रस्सीपासून सुद्धा आपण काय करू, स्ट्रेचर बनवू है ना. अशा प्रकारे आपण बनवू शकतो. साऱ्या वस्तू आपल्याकडे असतात पण आपल्याला माहित नसतं. याला फक्त काय केलेलं आहे, रस्सी अलग पलट असं करून विणलेलं आहे आणि शेवट काय करायचंय, गाठ मारायची आहे. ज्याला आपण इंग्लिश मध्ये टोईच म्हणतो है ना, फुटा गाठ म्हणतो है ना. हे बघा अशा प्रकारे आपण स्ट्रेचर तयार झालेले आहे ना. बघू आपण याला पण काय होते. हा बघा गेला, गिरा क्या नाही ना, जाने दो. इन्सिडेंट झालं तर काय, टी-शर्ट पासून सुद्धा आपण काय करतो, स्ट्रेचर तयार करतो है ना. हे असं सरळ करा. अशा प्रकारे काय करायचं, टी-शर्ट पैकी करायचं आहे आणि आपल्याला काय करायचंय, हेल्प करायचं आहे है ना. आपण जरी उघडं झालो तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला काय करायचंय, हेल्प करायची आहे. ठीक आहे, आता सरळ करा. हे काय केलेलं आहे, अशा प्रकारे 2 बांबू घेतलेले आहेत आणि पब्लिक मधल्या ज्यांनी टी-शर्ट घातलं त्यांनी पळत यायचं आणि याचे लाकडं पकडायचे आणि दुसऱ्या माणसाने काय करायचं, त्या टी-शर्ट त्याच्यावरती चढवायचं आहे ना. अशा प्रकारे ऍक्शन करायचे आहे आणि त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं टी-शर्ट मधून तयार. हे पण काय, स्ट्रेचर तयार झालं. ठीक आहे, ठेवा गाडी. झालं मजबूत. आता काय आहे, याच्यानंतर आपण बघणार आहोत लिफ्टिंग अँड मूव्हिंग है ना.
काय करायचं, लिफ्टिंग अँड मुव्हिंग. त्यामध्ये आता स्ट्रेचर आपल्याला आहे नाही, काय स्ट्रेच करायचे, क्रॉस मध्ये बांधायचे आहे आणि या हातामध्ये रेस्क्यूअरनी काय करायचंय, या प्रकारे दोन्हीकडून दोन आपले पाय ठेवायचे आणि मुंडकं घालायचं आहे आणि त्या विक्टिमच्या गर्दन खाली काय आपला हात टाकायचा आहे का, त्याला चोट बीट लागलेली पाहिजे. आणि अशा प्रकारे रबर वगैरे हटवत आणि पुढे चालायचे. काय करायचंय, दरवाजाच्या बाहेर काढायचंय, जे हजार्ड्स आहे, जो खतरा आहे त्याच्या बाहेर काढायचा आहे. याच्यानंतर आपण बघू, जो भूकंप झालेला आहे, बिल्डिंग खाली आलेली आहे, इथपर्यंत स्लॅब आलेला आहे आणि त्या ठिकाणी एकच तुम्हाला विक्टिम आणि एकच व्यक्तीला जायची जागा आहे. एक रेस्क्यूअर एका व्यक्तीला कसं बाहेर काढतो ते आपण बघणार आहोत. कंबल ड्रॅग है ना, त्याला काय आहे, विक्टिमला आपण ओढल्यानंतर काय होतं, शरीराला काचा बिचा रबल्स वगैरे पडलेले असतात ना, क्रेच ओढू नये म्हणून आपण काय करणार आहोत, याला कंबलच्या सहाय्याने बाहेर काढणार आहोत. याला कंबल ड्रॅग म्हणतात. अशा प्रकारे कंबल घ्यायचा आहे, विक्टिमला एका साईडला करवट करायचं आहे है ना, आणि करवट हळूहळू हळूहळू त्याला तकलीफ नाही झाली पाहिजे. हा बस. आता याच्यानंतर टू हँड सीट, टू हँड सीट. चल छोटू, थोडं राहिले, थोडं आता जाऊ नका. अशा प्रकारे काय आहे, आपण त्यांना नेऊ शकतो है ना. आता याच्यापेक्षा जाड माणूस आहे है ना, 3 हँड सीट, 3 हँड सीट. जल्दी कर. 3 हँड सीट कसं बनवायचं ते बघा. कम्फर्टेबल है ना, त्याच्यापेक्षा थोडा जाड होता है ना. बस बाळा. अशा प्रकारे आपण अँब्युलन्स पर्यंत वाहून नेऊ शकतो है ना. आता याच्यानंतर खूप लठ्ठ माणूस आहे, काय लठ्ठ माणूस आहे ना, त्याला बसायला खूप रुंद जागा लागते है ना, है की नाही. एसटीत बसला तर त्या शेजारी कोणी बसत नाही है ना. त्याच्यासाठी 4 हँड सीट, काय 4 हँड सीट. अशा माणसाला जर जखम झालेली असेल किंवा लागला असेल तर कसं बनवायचं आधी सांगा. आपला डावा हात पुढं, उजव्या हाताने काय करायचं, आपला डावा हात पकडायचा है ना, आणि समोरच्याचा हात पकडायचा. सोपं आहे. 4 हँड सीट. हे आपण वयस्कर म्हातारे माणसं है ना किंवा लेडीज यांना पण आरामशीर आपण या पद्धतीने नेऊ शकतो है ना. याच्यानंतर आता पाऊस कसा येतो, काय पाऊस कसा येतो आणि कसा जातो आपण टाळ्याच्या द्वारे बघणार आहोत है ना. त्याचा साऊंड काय करायचंय, मी ज्यावेळेस एक म्हणणार, एक बोट वर केल्यानंतर एका बोटाने टाळी वाजायची, 2 म्हटल्यानंतर 2 बोटाने वाजायची, 3 म्हटल्यानंतर 3 बोटाने वाजायची, 4 म्हटल्यानंतर आपण बघतोय की सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी 2019 अचानक आणि मोठ्या प्रमाणात काय एकाच ठिकाणी पाऊस येतो, त्याला म्हटलं जातं ढगफुटी झाली आणि अचानक काय झालं, कमी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह व्हावा लागतो. त्याला काय म्हटलं जातं, पूर किंवा बाढ म्हटलं जातं हिंदीमध्ये. आपण बघतो की हे बाढ येण्याचं काय कारण असतं, तर अचानक काय होतं, कमी क्षेत्रामध्ये आणि कमीत कमी टायमामध्ये जास्त पाऊस होतोय. तर अशा वेळेस आपल्याला सर्वांना काय आलं पाहिजे, काय करता आलं पाहिजे, स्वतःला स्विमिंग करता आलं पाहिजे. यामध्ये किती जणांना स्विमिंग येते, हात खडे करू.
खूप नफरी कमी आहे, किती खूप कमी लोकांना येते ना. तर स्विमिंग अशी एक प्रॅक्टिस किंवा कला आहे की जी स्वतःचा जीव वाचून दुसऱ्याचा पण वाचू शकते. ठीक आहे, तर सर्वांनी स्विमिंग शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण बघतो की जे फ्लोटिंग डिव्हाइस असतात की ज्याच्यावर आपण स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव वाचू शकतो, परंतु सर्वांची परिस्थिती सारखी नसते. ठीक आहे, त्यामुळे काय आपण घरगुती पद्धतीने किंवा एक जुगाड पद्धतीने काही फ्लोटिंग डिव्हाइस बनवू शकतो. तर ते फ्लोटिंग डिव्हाइसचे 2 प्रकार असतात. तर आमच्याकडे जे काय आहे, सर्वात पहिल्यांदा याला काय म्हटलं जातं, लाईफ बोया. काय म्हटलं जातं, लाईफ बोया. याची वेट मतलब फ्लोट करण्याची जी कॅपॅसिटी आहे 360 kg. किती? 360 kg. याला या पद्धतीने पकडायला अशा पद्धतीने 4 व्यक्तीने अगर त्याला व्यवस्थित पकडलं आणि पाण्यामध्ये ते स्वतःहून डुबण्याचा प्रयत्न केला तरी ते डुबणार नाही. त्यामुळे याचं नाव काय आहे, लाईफ बोया. लाईफ बॉय नाही, लाईफ बोया. ओके, नेक्स्ट. आता यानंतर आमच्याकडे जे नेक्स्ट डिव्हाइस आहे जे स्टँडर्ड, याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, लाईफ जॅकेट. ठीक आहे, लाईफ जॅकेट याची जी वेट कॅपॅसिटी आहे 110 किलो. किती? 110 किलो. आता या पद्धतीने याला जर घालून पाण्यामध्ये वरून टाकलं, याला स्विमिंग येत नाही, नॉन स्विमर या, तरी पण त्याने स्वतःहून खाली पाण्यामध्ये डुबण्याचा प्रयत्न केला तरी तो डुबू शकत नाही. अशा पद्धतीचे काय आहे, लाईफ जॅकेट. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे तुम्ही लाईव्ह बघितलेच असेल की एक स्कूटर असते आणि तिचं रिमोट कुठे, बाहेर असतं, दुसऱ्या व्यक्तीकडे असतं. एखादी व्यक्ती डुबत असते नदीमध्ये किंवा एखाद्या डॅम मध्ये, तर त्याला लवकरात लवकर जाऊन ते स्कूटर काय करत असते, काढून असते. अशा पद्धतीचे 3 ते 4 चे स्टँडर्ड डिव्हाइस आमच्याकडे असतात. परंतु सर्वांचीच परिस्थिती किंवा परिस्थिती आहे कधी कधी असे येते की हे सर्व संसाधन किंवा फ्लोटिंग डिव्हाइस आपण उपलब्ध करू शकत नाही, प्रत्येक घरामध्ये ठेवू शकतो नाही. तर एक जुगाड पद्धतीने जे काही इम्प्रोवाइज म्हटलं जातं, अशा पद्धतीने आम्ही काही इम्प्रोवाइज डिव्हाइस बनवलेले आहेत. त्याचा एक फॉर एक्झाम्पल जसे एक आहे, काय आहे, वॉटर बॉटल. काय करतो आपण, पाणी पितो, यूज अँड थ्रो. परंतु या पद्धतीने याला जर एकत्रित केलं, एक बंच बनवला, तर या जी वॉटर बोतल आहे किंवा पाण्याची बोतल आहे, तर एका बोतलची वेट कॅरी करण्याची किंवा पाण्यावर तरंगण्याची कॅपॅसिटी जी आहे 5 ते 6 kg. तर अगर 7 kgचा माणूस असेल तर 10 बोतल जर या पद्धतीने त्याला लावल्या, याचं जे आणि फक्त याच्यामध्ये सावधानी हेच बाळगते ती बोतल लिकेज असू नये. ठीक आहे, नाही तर काय होईल पुढे सांगायची गरज नाही. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने अगर बांधलं आणि त्याला पाण्यामध्ये, हा नॉन स्विमर आहे, याला स्विमिंग करता येत नाही, पाण्यामध्ये टाकलं तर आरामशी तो फ्लोट होऊ शकतो. ओके, नेक्स्ट. आता त्या पद्धतीने नेक्स्ट आहे, हे काय आहे, काय आहे, नारळ. सर्वांच्या घराच्या अवतीभोवती नारळाची झाडे असतात, म्हणजे सुकलेले नारळ. आपल्याला याविषयी माहिती नाही. ठीक आहे, टाकाऊ मधून टिकाऊ, आपण काय करतो, नारळ सोडला, फोडला, खाल्ला, आउट. पण या पद्धतीने जर आपण रस्सीच्या सहाय्याने एक या पद्धतीने एक डिव्हाइस बनवू शकतो, फ्लोटिंग डिव्हाइस. आणि या पद्धतीने जर त्या व्यक्तीला बांधलं गेलं, नॉन स्विमर व्यक्तीला, तो स्वतःचं संरक्षण किंवा स्वतःची सुरक्षा या तो पाण्यावर आरामसे तरगू शकतो. त्याचप्रमाणे आता माझ्या हातामध्ये मी घेतोय, काय आहे याच्यामध्ये, बॉल. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक काय असतात, स्पोर्टमॅन असतात. ठीक आहे, काय, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या फुटबॉल. तर या पद्धतीचे 2 फुटबॉल किंवा बास्केटबॉल घ्यायचे आणि एका रस्सीच्या जाळीच्या सहाय्याने काय करायचे, याला एकत्रित बांधायचे आणि सीधा कुवामध्ये जंप करायचे किंवा विहिरीमध्ये, तुम्ही बुडणार नाही. याला कशा पद्धतीने अटॅच करायचे बघा, या पद्धतीने. ठीक आहे, नेक्स्ट आहे माझ्या हातामध्ये काय आहे, वॉटर कॅन आहे. वॉटर कॅन या गॅलन म्हटलं जातं याला, जे की आपण फ्यूल, डिझेल, पेट्रोल घरी ठेवत असतो. ठीक आहे, प्रत्येकाच्या घरी 4 व्हीलर 2 व्हीलर आहे, तर त्यासाठी आपण ठेवत असतो. तर त्याचं काय
त्याला दोन्ही साईडनी रस्सीच्या सहाय्याने कॅरी केलेले आहे आणि या पद्धतीने त्याला एकत्र बांधून याला अगर या पद्धतीने जर त्याला कॅरी करायला लावलं तर नॉन स्विमर व्यक्ती आरामसे याच्यावर फ्लोट करू शकतो आणि किंवा स्विमिंग किंवा पोहण्याची कला शिकण्यासाठी या पद्धतीने याला यूज करायचं आहे. नेक्स्ट जसं मी लाईफ जॅकेट सांगितलेलं होतं पण त्याची किंमत 1000-1500 रुपये असते. तर सर्वच व्यक्ती घेऊ शकत नाही कारण सर्वांची कंडिशन सेम नसते. तर त्याच्यामध्ये काय आहे थर्मास. ठीक आहे. तर गणेश पूजा आपली जस्ट झालेली जी आहे आपण काय करतो गणपती बाप्पाला मस्त पैकी काय करतो डेकोरेट करतो पण ते थर्माकॉल काय करतो यूज अँड थ्रो. पण त्याचा जर आपण दिलावर दिमागचं काम घेऊन जर एक या पद्धतीने जॅकेट बनवलं तर ते आपल्याला एका व्यक्तीला वाचवण्यास खूप मदत करतं. आणि याला घालण्याची पद्धत सेम जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने बनवलेलं आहे. तर असे आज काय सिंपल मतलब आपले जे मराठी एक साहित्यकार होऊन गेलेले पु ल देशपांडे सर सरांना माहिती आहे. तर त्यांनी एक त्यांची एक उक्ती आहे तुझं आहे तुझं पासी परी तू झाला चुकल्याची. सर्व काही गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात किंवा घरात असतात घराच्या बाहेर असतात पण त्याविषयी आपल्याला नॉलेज नसतं. तर या नॉलेजचा उपयोग करून आपण या पद्धतीचे जे फ्लोटिंग डिव्हाइस बांधलेले आहे आणि सर्वांना या पद्धतीने लावले तर आपण सर्व काय करायचंय घरी गेल्यानंतर बनवून ठेवायचे. ठीक आहे. हे नका समजू की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पाऊसच जास्त होत नाही राजस्थानमध्ये पण बाढ येते. ठीक आहे. त्यासाठी सावधानी ठेवणं सर्वात महत्वाचं आहे. आता यानंतर काय अरे आवाज बचाओ 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 आवाज ही नहीं निकल रहा है पानी चला गया लग रहा है अंदर. ठीक है. तो अभी ये लड़का क्या है अभी ये लड़का क्या है नॉन स्विमर था पानी में गया गर्मी के टाइम में या पाण्यामध्ये गेलेला आहे मतलब त्याला पोहता येत नाही मित्रांच्या साथी बरोबर गेला आणि पाण्यामध्ये बुडतोय तर त्याला कसं वाचवायचं रस्सीच्या सहाय्याने काय करायचंय रस्सी फेकायची थ्रो या पद्धतीने रस्सी फेकायची आहे. हे टेक्निक जर त्यांनी तिथे वापरले असले तर आरामसे तो व्यक्ती वाचू शकले असते. आणि काय करतात उत्तर बघा दोन्ही कोणी काय करायचं आहे नावाच्या उस्तादाचं टेक्निक आहे बघा कशा पद्धतीने रस्सी फेकली खडे नाही ओढायचं. खडे ओढल्यानंतर काय करायचो पाण्याच्या गहिराईमध्ये खाली जाईल त्याच्यामुळे पाण्याची जी लेवल आहे त्या लेवलला खाली झोपायचंय. दोन्ही कोणी म्हणजे काय म्हटलं तर हा पूर्ण लावायचे आणि त्यानंतर त्याला ओढायचंय. नेक्स्ट आहे लाईफ बॉय. मी बोललो होतं की स्टँडर्ड जे आमच्याकडे डिव्हाइस आहे त्याच्या सहाय्याने विक्टीमला किंवा बुडणाऱ्याला कसं वाचवायचंय. बचाव हा यामध्ये काय बघायचंय लाईफ बॉय फेकायचंय पण पहिलाच तो काय विक्टीम किंवा जो बुडणारा आहे तो अखेरची साथ घेत असतो. सर्वात महत्वाचं तो काय करत असतो अखेरची साथ घेत असतो. बचाव बचाव जबरदस्ती करत असतो आणि आपण लाईफ बॉय जर फेकला आणि बाय चान्स त्याच्या डोक्यामध्ये पडला तर काय होईल तो बचाव बचाव तुम्हाला म्हणणार नाही तिथेच खाली जाईल. तर लाईफ बॉय काय करायचं कॉलेज महाविद्यालय जे काय आहे त्यामध्ये लावलेले असतात पण याचं सर्वांना प्रशिक्षण देणं जरुरीचं आहे कारण की आणि याचं जे रिफिलिंगची पण डेट असते तर त्या योग्य वेळेत त्याच्यावर रिफिलिंग डेट असते ते रिफिल पण करायचे असतात. तर कशा पद्धतीने याचा यूज करायचा आहे किंवा इस्तेमाल करायचा आहे आता हा तुम्ही मुली थोडस उभे राहा समोर फोकस मारा त्या सराउंडिंग करा सराउंडिंग मध्ये थांबायचे. हे जे पुस्तक जातो ते काय करायचे पिन काढायचे ते पिन काय करायचे बाहेर काढायचे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे हँडल पकडायचं. ठीक आहे. एम आपले एम कुठे आहे आग मिळवण्यासाठी जे त्याचा फाउंडेशन किंवा बेस आहे
तिथे त्याची एज बघायचं, त्यानंतर प्रेस करायचंय. काय नेमकं हे दूर आहे का? सिंगल लाईन करायची आणि गॅलरीचं निरीक्षण करायचं. सर्व विद्यार्थ्यांनी बघा बघत चला. बघत चला. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, त्याचबरोबर महाराष्ट्र महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि यांचा मनपूर्वक आभार मानतो. साहेब यांचे पण आभार मानतो आहे. कॉन्स्टेबल गजरे सागर साहेब, जाधव सिद्धू साहेब, कदमदादा, मनोहर पाटील साहेब, दीपक गाडवे साहेब या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला, जे प्रात्यक्षिक पाहिलं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयातील जे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम मेडिसिन